नमस्ते, मी दीपाली मिसेस पोजुअलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे। तर मी आज मंगळसूत्र बनवत होते, सिंपल लॉंग जे काळ्या मण्याचं असतं ते, आणि मग म्हणलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं। आणि मला आता परफेक्ट बऱ्यापैकी जमतंय गाठवण्याची, म्हणजे येतं मला, त्यामुळे मी म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मी हे पदक घेतलेले आहे आणि ते मी अगदी सिंपल, तुम्ही कोणीही बनवू शकता, ज्यांना गाठवण्याचं म्हणजे काही सुद्धा नॉलेज नाही ते सुद्धा बनवू शकतात, अशा पद्धतीने मी गाठवते। तर इथे मी पदक घेतलेले आहे आणि ही जी लड आहे काळ्या मण्याची ती 20 रुपयाला एक अशी भेटलेली आहे मला, म्हणजे मी गावाकडूनच आणली होती। आणि इथे पण भेटतात, पण इथे जरा 50 रुपयाला एक वगैरे आहे, जरा महाग आहे। मग तर आधीचं मंगळसूत्र मी लास्टला दाखवलंय ते बनवलं तेव्हा मी इथून घेतली होती, पण गावाकडे गेल्यानंतर मला 20 रुपयाला मिळाली म्हणून मी हे घेतले। आणि हे सगळे मणी मी एका प्लेटमध्ये घालते। आणि मंगळसूत्र बनवण्यासाठी जो धागा असतो तो वेगळा असतो, जो सुरुवातीला दाखवला तसा येलो कलरचा किंवा व्हाईट कलरचा पण असतो, पण तो गाठवण्याचा धागा वेगळा असतो नायलॉनचा। आणि सुई पण वेगळी असते, अगदी पातळ अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवली आहे मी। तर अशा पद्धतीने सुई वेगळी मिळते। तर मी जेवढं मला लॉंग पाहिजे, म्हणजे जेवढं मला लांब मंगळसूत्र पाहिजे त्या अंदाजे मी दोरा ओवून घेतलेला आहे, 2 पदरी दोरा घेतलेला आहे आणि 2 सुया घेतलेल्या आहेत। दोन्ही सुईमध्ये 2 पदरी दोरा मी वळून घेतलेला आहे। ओवल्यानंतर जे पदकचं जे कडी असते एका साईडची त्याला मी गाठ मारून घेतलेली आहे, तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे। आणि दोन्ही सुयांचा वापर करून 2 पदरी बनवतोय, त्यामुळे दोन्ही पण सुयांचा वापर करून मणी व्यवस्थित एकसारखे ओवून घ्यायचे। तर मणी ओवताना कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे थोडे थोडे असं तर मी आता सगळे दोन्ही पण 2 पदरी मंगळसूत्र बनवते आणि लांब बनवते, त्यामुळे मला जेवढी लेंथ पाहिजे तेवढं मी सगळे मणी ओवून घेते आणि त्याच्यानंतर मी पुढचे प्रोसेस दाखवते। तर इथे बघू शकता मला जेवढी लॉंग पाहिजे तेवढं मी बनवून घेतलेलं आहे। आणि पेंडंटची दुसरी साईड जी असते ज्यामध्ये हे ओवून घेतल्यानंतर हा धागा यामध्ये सुईने ओवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा, आणि थोडंसं जास्त धागा घ्यायचा कारण गाठ वगैरे द्यायला धागा जास्त लागतो। आणि एकदम टाईट अशी इथे गाठ मारायची आहे। मी ते 2 गाठी मारते, शक्यतो एकच मारतात, पण मी सेफ्टीसाठी 2 गाठी मारते। आणि तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित दोन्ही साईडला गाठी मारून एकदम सेक्युअर करून घेतलेला आहे। इथे कोणतीही फिरकी किंवा कुठला धागा गोट बीट काही सुद्धा आपल्याला करायचं नाही, अगदी सिंपल असं फक्त ओवून घ्यायचं आहे आणि गाठ मारून घ्यायचे, बाकी काही सुद्धा केलं नाही। आणि फिरकी पण थोडंसं बसवणं थोडंसं किचकट असतं, तर मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फिरकी पण घालून पण गाठवून दाखवते। अगदी सिंपल असं आपलं मंगळसूत्र बनवून व्यवस्थित सेट करून झालेला आहे। आता जो धागा आहे त्याला म्हणजे निसटू शकतो, तर नायलॉनचा धागा असतो, त्यामुळे मग त्याला मी व्यवस्थित मेणबत्तीवर थोडंसं त्याला गरम करून त्याला पॅक करून घेते, लॉक करून घेते। एकदम परफेक्ट असं हे आपलं मंगळसूत्र बनवून तयार आहे। तर मी हे वेअर केलेले बघू शकता। तर हे मी गावाकडूनच आणलं होतं, हे जे पेंडंट आहे हे, आणि मणी पण गावाकडूनच आणले होते। इथं थोडे महाग आहेत, त्यामुळे मी गावाकडून येतानाच आणले। फक्त हे 20 रुपयाचे मणी, आणि हे मला हे छोटंसं आहे त्यामुळे 25 रुपयाला मिळाले। आणि धागा 10 रुपयाचा ती रीळ असते मोठी, त्याच्यात भरपूर मंगळसूत्र तुम्ही बनवू शकता आणि काहीही बनवू शकता। मंगळसूत्रच बनवलं असं काही नाही, बनवलं पाहिजे असं काही नाही, काहीही तुम्ही म्हणजे गाठवण्याचा जो काही प्रकार असतो तो करू शकता। तर धागा भरपूर सारा येतो। तर हे मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। आणि माझ्याकडं सोन्याचं आहे मंगळसूत्र 3 तोळ्याचं, जे मला मम्मीने लग्नात केलं होतं। तर मी ते तुम्हाला माहिती आहे इकडं म्हणजे सेफ नाही आहे, आणि इकडे मी आणत नाही, तर सोनं दागिने वगैरे इकडे म्हणजे आम्ही आणत नाही शक्यतो, सेफ नाही त्यामुळे। तर चला, तर म्हणून मग माझ्याकडे असं लॉंग काही नव्हतंच माझ्याकडे, म्हणून मी आता हे बनवलंय। आणि आणखीन एक बनवलंय, ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवते। आयुष कुठं आहे रे? ते आता कुठे ठेवलंस? मी काढलं होतं, 1 मिनिट आयुष आणतो। तर ते बहिणीला आवडले, तर तिला द्यायचं आहे आता ते, म्हणजे तिला फोटो आवडलाय, तर बघूया रिअलमध्ये आवडलं तर मग ते तिला देईन किंवा मग दुसरं बनवून देईन। तर चला, तर मग हे मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा। अगदी साधं सिंपल आणि साडीवर खूप छान दिसतं, म्हणून मी हे खास साडीवर घालण्यासाठी बनवलेलं आहे। आणि हे काय रेग्युलर मी वेअर करते। अजून एक आहे माझ्याकडे जे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल,
आणि हे अशा पद्धतीने बनवले मी. मी जवळून दाखवते अशा पद्धतीने. आणि ह्याला हे पेंडंट खड्याचं आहे. तर हे माझं जुनंच होतं मंगळसूत्र, अशाच पद्धतीने लॉंग तारातलं होतं जे खोटं असतं ना ते. तर त्याच्यातलं हे पदक आहे खड्याचं. आणि हे मणी आणि हे मी विकत आणून हे गाठवले अशा पद्धतीने. म्हणजे ते सोन्याचं असल्याचं दिसतं पण सोन्याचं नाही. चला तर मग त्यामध्ये मी पिवळे मणी आणि जे गोल्डनचं मणी असतात ना मोठे ते यूज केलेत. आणि यामध्ये काही सुद्धा यूज केलं नाही, फक्त पेंडंट आणि काळ्या मण्यापासूनच बनवले. तर कुठलं छान वाटलं तुम्हाला, कुठलं जास्त आवडलं ते पण सांगा. आणि हे पण मीच गाठवले. तर हे गाठवतानाचा मी व्हिडिओ बनवला नव्हता, कारण मी पहिल्यांदाच म्हणजे गाठवलं होतं. मला आधी म्हणजे गाठवायला किंवा असं काही येत नव्हतं, तर म्हणून मग मी शेअर केलं नव्हतं कसं होतं काय होते. पण हे छान आहे आणि खूप दिवसापासून मी वेअर करते. तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि याला फिरकी घातलेली, त्याला पण फिरकी घातलेली. पण हे लांब असल्यामुळे ह्याला फिरकीची काही गरज नाही, अगदी सहज आपण गळ्यातून घालू शकतो. त्यामुळे ह्याला फिरकी नाही घातली. ह्याला हे फिरकीचं आहे कारण ही छोटं आहे आणि ते पण थोडीशी साईज छोटी आहे, त्याच्यामुळे ते पण त्याला पण मी फिरकी घातली. म्हणजे परत ॲडजस्ट करण्यापेक्षा तेव्हाच मग बनवताना फिरकीचं बनवलं, हे फिरकीचं बनवलं नाही. तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणकोणते तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला सजेस्ट करा कमेंटमध्ये. चला तर मग बाय बाय, टेक केअर. आणि आदिराज कसं बघतोय, बाय बाय कर, बाय बाय. आदिराज कसं बघायला. चला बाय बाय, टेक केअर.